भक्त आपल्या दर्शनाला येऊ शकणार नाही म्हणून जिथं स्वतः विठ्ठल रुक्माईला सोबत घेऊन आला, ज्या ठिकाणी भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम झाला, जिथं संतांचे अस्तित्व दाखवत आजही वृक्ष हलतात, असंच तीर्थस्थान श्री क्षेत्र देहू म्हणजे जगद्गुरु संत तुकोबारायांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. याच ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तुकोबारायांचा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा इथून सुरू झालेला प्रवास, जो वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो याचीच साक्ष असणाऱ्या वास्तू. त्यात तुकोबारायांच्या 8 पिढ्या अगोदर ज्यांनी देहू नगरीत विठ्ठल भक्तीची मुहूर्त मेढरवली ते विश्वंभर बाबा मंदिर. सुमारे 500 वर्षापूर्वीचं तुकोबारायांचं राहतं घर, देऊळवाडा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ज्या निसर्गरूपी सोयऱ्यात राहून एक एक अभंग निर्माण झाला असा भंडारा डोंगर. अभंगाची निर्माण झालेली गाथा ज्या डोहातून तरुण आली तो आनंद डोह. याच गाथेचं वैभव असणारं गाथा मंदिर. तुम्हा आम्हाला वैचारिक दहन देऊन तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनास गेले ते वैकुंठ गमन स्थान. तर या भक्तिमय प्रवासाची सुरुवात करूया रामकृष्ण हरीने. देहू आळंदीपासून सुमारे 16 किलोमीटर तर पुण्यवान नगरी पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथपर्यंत येण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बसेस सहज उपलब्ध आहेत. देवाची येद्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधिली या हरिनामाचा गजर करत आपण देहू नगरीमध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या स्वागतासाठी उभे आहे तत्वज्ञ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ज्ञानकर्म भक्तियोग महाप्रवेशद्वार आणि इथूनच आपल्या देहू दर्शनाची सुरुवात होते. आता आपले पावले चालू लागतात मंदिराच्या दिशेने. महाप्रवेशद्वारापासून साधारण 500 मीटर अंतरावरती 14 टाळकरी प्रवेशद्वार आहे. मानाचे हे 14 टाळकरी तुकोबारायांच्या कीर्तनात ध्रुवपद धरायचे. इथून पुढे अगदी हाकेच्या अंतरावर देऊळवाडा आहे. देऊळवाड्यात जाण्या अगोदर आपण जाणार आहोत देऊळवाड्याच्या उजव्या हाताला 100 मीटर अंतरावरती असणाऱ्या विश्वंभर बाबांच्या मंदिरात. यांच्याच भेटीसाठी पांडुरंग रुक्माईला सोबत घेऊन देहूत आला. झालं असं की विश्वंभर बाबा हे विठ्ठलाचे भक्त होते. प्रत्येक महिन्याला ते पंढरपूरची वारी करायचे. जेव्हा त्यांचं वय झालं आणि ते शेवटच्या वारीला गेले तेव्हा गैवरून त्यांनी पांडुरंगाला म्हटलं की पांडुरंगा ही माझी शेवटची वारी, इथून पुढे मला तुझं दर्शन घडत राहावं, ज्यासाठी तूच काहीतरी मार्ग काढ. आणि ते वापस देहूमध्ये आले. एकदा ते झोपेत असताना पांडुरंग त्यांच्या स्वप्नात आला आणि सांगितलं, विश्वंभरा तू माझ्या दर्शनाला येऊ शकणार नाहीस म्हणून काय झालं, मी रुक्माईला घेऊन तुझ्या गावातल्या अमराईत येऊन थांबलोय. जेव्हा विश्वंभर बाबा काही लोकांना घेऊन अमराईत गेले तेव्हा त्यांना विठ्ठल रुक्माईच्या स्वयंभू मूर्ती भेटल्या. आज देहूच्या मंदिरामध्ये ज्या स्वयंभू मूर्ती आहेत त्या याच विश्वंभर बाबांनी स्थापित केलेल्या आहेत. विश्वंभर बाबांच्या 8 पिढ्यानंतर तुकोबारायांचा मोरे घराण्यात जन्म झाला. विश्वंभर बाबांचे दर्शन घेऊन आपण तुकोबारायांच्या जन्मस्थळ मंदिरात जाणार आहोत. हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. याच घराने ऐश्वर्य संपन्न तुकोबाराय ते सर्व संपत्तीचे दान करून झालेले स्थितप्रज्ञ तुकोबाराय सुद्धा पाहिले. या मंदिरात तुकोबारायांची कमरेवरती हात ठेवलेली सच्चिदानंद स्वरूप मूर्ती आहे. ही मूर्ती तुकोबारायांचे चिरंजीव गोपाळ महाराजांनी तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर स्थापन केली होती. या मंदिरा शेजारी तुकोबारायांच्या धर्मपत्नी जिजाबाईंचं मंदिर आहे. तुकोबारायांनी भक्तिमार्ग स्वीकारल्यानंतर त्यांच्या संसाराचा गाडा जिजाबाईंनी खंबीरपणे हाकला. तुकोबारायांवर त्या कितीही चिडल्या तरी तुकोबारायांच्या जेवणानंतरच जेवण करायच्या. यात स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन विठ्ठलाने तुकोबारायांच्या अगोदर जिजाबाईंना दर्शन दिले. याविषयीची कथा आपण पुढे पाहणारच आहोत. इथून देऊळवाड्याकडे जाताना वाटेत इनामदार वाडा आहे. दरवर्षी तुकोबारायांच्या पालखीचा पहिला मुक्काम इथे असतो. वाड्याच्या समोरून आपण देऊळवाड्यापाशी येऊन पोहोचतो. इथं महाप्रवेशद्वाराच्या वरती तुकोबारायांची गरुडावर विराजमान मूर्ती आहे. तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनाला गेले ते गरुडावरूनच. वैकुंठ गमनाला जाण्याचं कारण आपण पुढे पाहणारच आहोत. मात्र अगोदर देऊळवाड्यात जाऊन दर्शनक्रम पूर्ण करू. आत येऊन हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आपण दर्शन बारीला लागतो. ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात येतो. हे विश्वातील एकमेव मंदिर आहे जिथं विठ्ठल रुक्माई सोबत आहे. इतरत्र सर्व ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तींची वेगवेगळे मंदिरे असतात. असं असण्याचं कारण काय असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इथून पुढे आपण जातो प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात. इथं श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी मूर्त्या आहेत. राम मंदिरातील दर्शनानंतर श्री हरेश्वराच्या मंदिरात जातो. इथं मोठी शिवपिंड आहे. इथून समोर शिळा मंदिर आहे. गाथा पाण्यात बुडवल्यानंतर 13 दिवस तुकोबाराय ज्या शिळेवरती अनुष्ठानास बसले ती हीच शिळा. आणि समोरच देऊळवाड्यातील मुख्य भजनी मंडप आहे. भजनी मंडपात प्रवेश करताना एका बाजूला श्री गणेश तर दुसऱ्या बाजूला गरुड देवाचं मंदिर आहे. तर भजनी मंडपात तुकोबारायांची पालखी ठेवलेली आहे. याच पालखीने तुकोबारायांच्या पादुका पंढरपूरला जातात. इतर वेळी मात्र इथे भजन कीर्तनाचा जल्लोष सुरू असतो. काही वेळ आपणही इथे रमतो. मात्र आपली तंद्रीभंग होते ती देहूतील इतर महत्वाच्या ठिकाणांच्या ओढीने आणि आपण पूर्व दरवाजाने बाहेर पडतो. बाहेर आले की समोर उजव्या हाताला तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांचं मंदिर आहे. यांनीच पालखी सोहळा प्रथम सुरू केला. इथून काही पायऱ्या खाली उतरून आलं की समोर इंद्रायणीचा घाट आहे. घाटाचं बांधकाम प्रशस्त आणि दगडी आहे.
जुळून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असा संदेश देणाऱ्या तुकोबारायांनी त्यांच्या काळात भयंकर दुष्काळामुळे लोकांची कर्ज खाते याच इंद्रायणी नदीत बुडवून आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी दिली. सध्या कर्जमाफी होते, मात्र सामान्य माणूस कर्जातून कधीच मुक्त होत नाही. याची कारणे काय असतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इंद्रायणी घाट पाहून वरती आलं की भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरोबाच्या मंदिराच्या पुढे आलं की श्री संत चोखामेळा यांचं मंदिर आहे. या मंदिराच्या समोरूनच ज्या ठिकाणी एक एक अभंग रचून गाथेचं निर्माण झालं असा निसर्गसंपन्न भंडारा डोंगरला जाण्यासाठी ऑटो रिक्षाची सोय आहे. आणि इथूनच आपण जातोय भंडारा डोंगराकडे. भंडारा डोंगर देहूतून साधारण 6 किलोमीटर अंतरावरती आहे. चाकण तळेगाव रोडवरून जाताना एका डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला लांबूनच एक कमान नजरेस पडते आणि याच कमानीतून भंडारा डोंगरावरती जाता येतं. भंडारा या नावाचा अर्थ प्रसाद असा होतो. या भंडारा डोंगराने संप्रदायाला प्रसाद देण्याचं काम केलं आहे. तो प्रसाद अन्न स्वरूपात असो की ज्ञानरूपात, आजही त्याचे कार्य निरंतर सुरूच आहे. आपण भंडारा डोंगरावरच्या पार्किंगमध्ये येऊन पोहोचतो. इथून काही पायऱ्या वर चढून गेलं की उजव्या हाताला तुकोबारायांच्या धर्मपत्नी जिजाबाई यांचं मंदिर आहे. या मंदिरात पांडुरंग जिजाबाईच्या पायातील काटा काढतानाची मूर्ती आहे. झालं असं, जिजाबाई तुकोबारायांचे जेवण घेऊन दररोज भंडारा डोंगरावरती यायच्या. एकदा त्यांच्या पायात काटा मोडला. काठ्याच्या वेदनेने त्यांनी कोणी मदतीला यावं म्हणून आवाज दिला. तेव्हा पांडुरंग गुराख्याच्या वेशेत आला आणि त्यांनी जिजाबाईंच्या पायातील काटा अलगद काढला आणि पुढे जाऊन नाहीसा झाला. याच प्रसंगाचे प्रतीक म्हणून हे मंदिर बांधलं आहे. मंदिरातून बाहेर आलं की मोकळ्या जागेत सभामंडप आहे. हा सभामंडप नव्याने बांधलेला आहे. या सभामंडपाच्या शेजारी सध्याचे मुख्य मंदिर आहे व मंदिरात तुकोबारायांची वारकरी वेशातील मूर्ती आहे. एका हातात विणा, दुसऱ्या हातात चिपळ्या, प्रसन्न मूक. या मूर्तीच्या पाठीमागे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. येथील दर्शन करून आपण बाहेर येतो आणि डोंगरावरील भंडाऱ्याचा आस्वाद घेतो. तेथून तृप्तीचा ढेकर देऊन जातो नांदुरकीच्या वृक्षाकडे. या वृक्षाखाली तुकोबारायांनी कित्येक अभंगाची रचना केली. याच निसर्गाच्या सानिध्यात त्यांना वृक्ष सोयरे वाटू लागले, पक्षी आवाज देऊ लागले. म्हणूनच त्यांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे, पक्षी हे सुस्वरे आळविती. वेगवेगळ्या विचारधारेवरती कित्येक हजार अभंगाची रचना याच ठिकाणावरून झाली. इथं शेजारीच तुकोबारायांचे नवीन मंदिर तयार होत आहे. हे मंदिर अक्षरधामच्या मंदिराच्या आधारावर बनणार आहे. या मंदिराचे काम लवकरच पूर्ण होईल असं या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं. या बनत असलेल्या नवीन मंदिराची संपूर्ण माहिती व भंडारा डोंगरवरील बुद्ध लेण्यांची माहिती आपण भंडारा डोंगर व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ओपन करून पाहू शकता. जसे सत्कार्यात विघ्न येत असतात तसेच तुकोबारायांना गाथा निर्माणाच्या कार्यात कित्येक अडचणींना सामोरे जावे लागले. याविषयी बोलताना तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणे मन. एवढंच नाही तर तुकोबारायांना त्यांची गाथा पाण्यात बुडवावी लागली. आणि इथून पुढे आपण जातोय त्याच इंद्रायणी डोहाकडे जिथे गाथा बुडवली. इंद्रायणी डोहापर्यंत येण्यासाठी देहू बायपास हा उत्तम पर्याय आहे. सध्या हा घाट दगडी शिळांनी बांधून घेतलेला आहे. तर पूर्वी हे ठिकाण वाघजाई माता बेट या नावाने ओळखलं जायचं. तुकोबारायांनी त्यांची गाथा याच डोहात बुडवली. झालं असं, तुकोबारायांचे अभंग हे धर्मविरोधी आहेत, धर्मभ्रष्ट करणारे आहेत. हे अभंग जर लोकांपर्यंत पोहोचले तर धर्म संपेल असे गंभीर आरोप तुकोबारायांवर धर्मसभेने लावले होते. त्या काळी धर्मसभा म्हणजे सर्वोच्च न्यायालयच. धर्मसभेचा आदेश हा अंतिम आदेश असायचा. धर्मसभेने तुकोबारायांना त्यांची गाथा या इंद्रायणी डोहामध्ये बुडवायला सांगितली. धर्मसभेचा मान राखत तुकोबारायांनी त्यांची गाथा या इंद्रायणी डोहात बुडवली. आयुष्यभराची कमाई अशी पाण्यात सोडताना पाहून गहिवरून व्याकुळ होऊन तुकोबाराय या मंदिराच्या आतमध्ये असणाऱ्या शिळेवरती बसले. 1 दिवस, 2 दिवस, 3, 4, 5 दिवस झाले, पण तुकोबाराय इथनं उठण्याचं नाव घेत नव्हते. ही बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या गावामध्ये पसरली. लोक भेटेल त्या साधनाने देहू जवळ करू लागले आणि 13व्या दिवशी इथे जमलेल्या जनसमुदायाच्या मुखातून एक एक अभंग बाहेर पडू लागला. कदाचित हीच खरी कमाई तुकोबारायांची. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सारीचा मुखा आला. या आनंद सोहळ्यामुळेच या डोहाला आनंद डोह नाव पडलं. इथून पुढे आपण जातोय गाथा मंदिर पाहण्यासाठी. आनंद डोह पाहून वरती आलं की उजव्या हाताला गाथेचं जगातील एकमेव मंदिर आहे. या शब्दरूपी शस्त्रांचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. मंदिरात समोर सभामंडप तर आत तुकोबाराय यांची भव्य मूर्ती आहे. या मंदिराची खरी ओळख अभंग असल्यानं सुमारे 4145 अभंग येथे संगमरवरात करून ठेवले आहेत. आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक संकल्पनेवरती इथं अभंगाची रचना आहे. येथील अभंगवारी सुरू होते ते सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. हा गाथेतील पहिला अभंग वाचून आपला अभंग प्रवास सुरू होतो. पहिला मजला फिरून आपण दुसऱ्या मजल्यावरती येतो. इथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि वरती नभामंडपात तुकोबारायांचे वेगवेगळे अवतार दाखवले आहेत. येथून दिसणाऱ्या तुकोबारायांच्या मूर्तीचं दृश्य मनमोहक आहे. आपण मंदिर फिरत येऊन पोहोचतो शेवटच्या अभंगापर्यंत. शेवटी तुकोबारायांची 108 नामावली कोरलेली आहे. हे मंदिर पाहून
आपण जाणार आहोत ज्या ठिकाणावरून तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनास गेले त्या वैकुंठ गमन स्थान ठिकाणी. वैकुंठ गमन स्थान 14 टाळकरी कमानीच्या समोर आहे. इथे भव्य कमान आणि आतल्या बाजूस राधाकृष्ण मंदिर, तुकोबारायांचे मंदिर व समोर नांदुरकीचे झाड आहे. दरवर्षी तुकाराम बीजेला इथे मोठा सोहळा भरतो. असं म्हणतात बीजेच्या दिवशी 12:05 आजही तुकोबारायांचे अस्तित्व दाखवत हे झाड हलते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येतात आणि या वृक्षाचा चमत्कार डोळ्याने पाहतात. याबद्दल असंही सांगतात जे भाविक खरंच पुण्यवान आहेत त्यांनाच हा वृक्ष हलताना दिसतो. असो, या वृक्षाचं गुण जे काही असेल त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुकोबारायांच्या अभंगांचा ठेवा आहे. कारण तुकोबारायांनी संपूर्ण आयुष्य लोकांच्या जीवनातील अंधकार नाहीसा करण्यासाठीच लिखाण केलं. वैकुंठात जाताना देखील तुकोबारायांनी अभंग म्हणला. त्यावेळेचा शेवटचा अभंग असा होता: आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हासी पावला, पुढे सहित झाला गुप्त तुका. या अभंगाच्या नंतर तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनाला गेले. तर हे होतं संपूर्ण देहदर्शन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. लवकरच भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत रामकृष्ण हरी.